दरम्यान कॉल सेंटरवरून नाईट शिफ्ट करून घरी परत येत असताना युवतीच्या दुचाकी स्कूटीला 4 चाकी स्कोडाने जोरदार धडक दिली होती। ही धडक एवढी जबर होती की युवती 10 ते 15 फूट हवेत उडाली असल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालं होतं। यात एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला। एपीएमसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर दिवसभर शोधाशोध करून अनिल बद्रीनारायण कादिया वय 35 वर्ष राहणारा पलवा शियाफाटा याला रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान ताब्यात घेतले। अनिल हा डॉक्टर असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून गाडी चालवताना त्याने मद्यप्राशन केले होते का याचा तपास एपीएमसी पोलीस करत आहे।